नमस्कार यू ऑल, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो मी माझ्या चॅनलवरती मेकअप, स्किन केअर, DIY हॅक्स शेअर करत असते. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज मी आपल्यासोबत हा सुंदर असा गुढीपाडवा मेकअप लुक शेअर करणार आहे. गुढीपाडवा आपल्या मराठी लोकांचा एक पहिला सण आहे, जो आपण नववर्ष म्हणतो या सणाला. तर हा सण आपल्या महाराष्ट्रात खूप सुंदर पद्धतीने साजरा केला जातो आणि याच्यासाठी मी हा लुक क्रिएट केलेला आहे. तर चला वळूयात आपल्या मेकअपकडे. तर पहिल्यांदा मी फाउंडेशन यूज करत आहे. स्किन केअर वगैरे मी केलेलं आहे आणि आता मी डायरेक्टली फाउंडेशन यूज करत आहे, जे की आहे मामाअर्थचं. खूप छान फाउंडेशन आहे, एकदम हायड्रेटिंग असं फाउंडेशन आहे. स्किन लाईक टेक्स्चरसारखं कव्हरेज देतं. ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त मेकअप करायचा नाही आहे पण छान असा ग्लो हवा आहे, पिगमेंटेशन वगैरे हाईड करायचं आहे, तर तिथे तुम्ही हे फाउंडेशन यूज करू शकता. तर आता मी ते अप्लाय करत आहे. तर मी हे फाउंडेशन एका ब्रशने अप्लाय करत आहे. एक फ्लॅट ब्रश आहे, ज्याने फाउंडेशन अप्लाय करतात तोच ब्रश मी इथे यूज केलेला आहे आणि सोबतच मी इथं ह्या फाउंडेशनला ब्लेंड पण करत आहे. छान ब्लेंड होत आहे. तुम्ही बघू शकता की ह्या फाउंडेशननी मला एक स्किन लाईक टेक्स्चर दिलेलं आहे. पिगमेंटेशन वगैरे भरपूर प्रमाणात आणि हाईड केलेलं आहे. लाईक डोळ्याच्या म्हणजे अंडर आईजमध्ये मला थोडंसं पिगमेंटेशन आहे, माउथ अराउंड थोडंसं पिगमेंटेशन आहे आणि फोरहेडसुद्धा माझा थोडासा पिगमेंटेड आहे. तर ते एकदम छान पद्धतीने याने कव्हर केलेलं आहे. आणि मी आता डॅम्प ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे आणि जे एक्सेस आहे किंवा जे ब्रशचे स्ट्रोक अप्लाय झालेले आहेत, लाईक ब्रशच्या हेअर्समुळे स्ट्रोक अप्लाय होतात, त्यामुळे ते मी ब्लेंड करत आहे ब्लेंडरने. आता मी ही इनसाइड कॉस्मेटिक्सची कलर करेक्टिंग पॅलेट घेतलेली आहे. त्याच्यातला हा मी ऑरेंज कलरचा कलर करेक्टर घेतलेला आहे आणि माझ्या हातावरती थोडंसं फाउंडेशन ऑलरेडी होतं, तर मग मी काय करत आहे त्याच्यातच हा मी ऑरेंज कलरचा करेक्टर मिक्स करत आहे, जेणेकरून असा पीचिश टोन मिळेल, जास्त डार्क ऑरेंज कलर मिळणार नाही. तर तो अंडर आईजवरती वगैरे मी अप्लाय करून घेतलेला आहे आणि थोडंसं थांबणार आहे आता. आणि आता मी कॉन्टोर करत आहे. तर सेम पॅलेटमधनं मी ब्राऊन शेड घेऊन जिथे आपण बेसिकली कॉन्टोर करतो तिथे मी कॉन्टोरिंग क्रीम ह्या पॅलेटमधली यूज करत आहे, ब्राउनिश शेड. आणि सेम मी हे ब्लेंड करत आहे ब्लेंडरने. थोडासा एक स्ट्रक्चर फेस मिळावा याच्यासाठी मी कॉन्टोरिंग केलेलं आहे. तसंही मला जास्त कॉन्टोर वगैरे आवडत नाही, पण थोडंसं ठीक आहे. ह्या मेकअपसाठी मला आज हेवी मेकअप करायचा होता. आता सेम मी काय केलेलं आहे, थोडा वेळ थांबून सेम इनसाईडच्याच कलर करेक्टिंग पॅलेटमधनं कन्सिलर निवडलेला आहे, जो की येलोइश टोनमध्ये आहे, जो ऑरेंज कलर जो आहे त्याला कट करेल आणि तो अप्लाय करून मी ब्लेंड केलेला आहे. आता मी मार्स कॉस्मॅटिक्सची ट्रान्सल्युसंट पावडर आहे ती यूज करत आहे. मला ह्या ट्रान्सल्युसंट पावडरची एक गोष्ट आवडते, ही पूर्ण व्हाईट कलरमध्ये आहे पण ह्याचा कलर अजिबात सोडत नाही, ही फक्त सेट करून टाकते ज्या ज्या एरियावरती आपण अप्लाय करतो. नंतर ब्लश यूज करत आहे, जो की आहे NY बेचा. तुम्हाला वाटत असेल की मी आता ब्लश खूप जास्त लावलेला आहे, बट डोंट वरी, मी हा ब्लेंड करणार आहे. तुम्ही सोबतच पाहताय एकदम सर्क्युलर मोशनमध्ये छानमध्ये मी हा ब्लेंड करत आहे. ब्लश थोडासा नाकावरती पण लावलेला आहे, जेणेकरून असा क्यूटसा लुक यावा. तर हलक्या हाताने मी हे ब्लेंड करत आहे. नेक्स्ट मी यूज करणार आहे हायलायटर आणि हायलायटर यूज करत आहे मी मेबलिनचा. तर खूप छान असा हायलायटर आहे. मी आज पहिल्यांदा बेस मेकअप केलेला आहे, कारण म्हटलं की पटकन बेस मेकअप पहिला करून घेऊयात. आता चला आपले वळूयात आय मेकअपकडे. तर आय मेकअपसाठी मी पहिल्यांदा इथे मार्स कॉस्मॅटिक्सची आयब्रो पेन्सिल घेतलेली आहे, ज्याला स्पूली अटॅच असते आणि काहीतरी 70 रुपयाची आहे. ऑफरमध्ये तुम्हाला ऑनलाईन खूप छान 50-40 रुपयापर्यंत मिळून जाते ही. आणि याच्यातला ब्लॅक शेड घेतलेला आहे मी. सगळं म्हणतात की ब्राऊन शेड यूज करा, ग्रे शेड यूज करा, पण मला पर्सनली ब्लॅक कलर आवडतो, कारण छान माझ्या आयब्रोजमध्ये मला तो जास्त सूट होतो. तर आयब्रोज फिल केल्यानंतर आता एक हॅक आहे, मी घेतलेली आहे लिपस्टिक. तर तुम्हाला वाटेल की लिपस्टिक कशासाठी, आपण तर आय मेकअप करणार आहोत. तर मला एक छान असा चॉकलेट ब्राऊनचा बेस हवा होता आणि माझ्याकडे ही लिपस्टिक ऑलरेडी आहे मार्सची, तर म्हटलं आज ही ट्राय करूयात. तर मी एका फ्लॅट छोट्याशा ब्रशवरती लिपस्टिक घेतलेली आहे आणि ती मी माझ्या क्रीजवर कम्प्लिटली ब्लेंड करत आहे.
आणि अप्लाय करते आणि सोबतच ज्या हार्श लाईन आहेत त्यासुद्धा मी हलक्या ब्लेंड केलेल्या आहेत. आता एक मोठा फ्लफी ब्रश घेतलेला आहे मी ब्लेंडिंगचा, त्याने मी ज्या हार्श एजेस आहेत ते एकदा ब्लेंड करून घेणार आहे. कारण फ्लॅट शेडर ब्रशने जास्त ब्लेंड नाही करू शकत आपण, त्याच्यासाठी आपल्याला हा ब्लेंडिंग ब्रशच यूज करावा लागतो. आयशॅडो पॅलेट घेतलेली आहे मार्स कॉस्मेटिक्सची अगेन, आणि आता तोच फ्लॅट शेडर ब्रश घेणार आहे. पण ज्या साईडने आपण लिपस्टिक पिक केली होती त्याच्या विरुद्ध साईडने आपल्याला आयशॅडो पिक करायचे आहे, आणि जिथे लिपस्टिक अप्लाय केली होती त्या एरियावरती आपल्याला तो कलर असा डिपॉझिट करायचा आहे, जेणेकरून प्लेस करायचा आहे. आणि परत एकदा हार्श जे कलर राहिलेला आहे तो आपण ब्लेंडिंग ब्रशने ब्लेंड करणार आहोत. आणि एकदम सोपा असा मेकअप लुक आहे, पण खूप सुंदर दिसतो. मला थोडासा डार्क मेकअप करायचा होता, खूप दिवस झाले मी असा डार्क मेकअप केलेला नव्हता. नंतर सेम पॅलेटमधनं मी एक छोटासा असा पॉइंटेड पेन्सिल ब्रश घेतलेला आहे, आणि हा डार्क कलरचा कलर पिक करून ॲज अ लायनर मी ह्याला अप्लाय करते. थोडासा इंटेन्स डेप्थ मिळते ह्या स्टेपमुळे. आणि नंतर आता लास्टली मी इथं हा गोल्डन असा शिमर घेतलेला आहे. थोडंसं माझ्या साडीमध्ये गोल्डन वर्क होतं, त्यामुळे मी हा शिमर पिक केलेला आहे आणि आयबॉल एरियावरती लावते आणि ब्लेंड करते. तुम्ही बघू शकता मी फक्त फिंगर यूज केलेली आहे, मी कोणताही ब्रश इथे अप्लाय केलेला यूज केलेला नाही आहे. कारण शिमर जे असतात ते बोटाने जास्त चांगले अप्लाय होतात. ब्रशवरती हेअर्स असल्यामुळे, हेअरी टेक्स्चर असल्यामुळे त्या ब्रशवरती प्रोडक्ट खूप यूज केलं जातं आणि आपल्या आयवरती ते जास्त प्रोडक्ट येतच नाही. तर बेस्ट वे आहे की तुम्ही फिंगर यूज करा. नंतर मी हे काजळ यूज केलेलं आहे फॉर लोअर लॅश लाईन, जे की आहे पर्पलचं, आणि हे ब्राऊन कलरमध्ये आहे, ब्लॅक नाही आहे. तर परत एकदा हा छोटासा मी पेन्सिल ब्रश घेतलेला आहे, ज्यावरती थोडासा ब्राऊन शेड राहिलेला होता, त्यानेच मी स्मोक आउट करत आहे माझी लोअर लॅश लाईन. एक्स्ट्रा कलर मी घेतलेला नाही आहे. लास्टली मी परत एकदा हा हायलायटर घेते आहे, ज्याने माझे इनर कॉर्नर्स ऑफ आईज आणि ब्राउबोन एरिया हायलाईट करणार आहेत. या स्टेपने आईज जास्त ओपन दिसतात, तर ही स्टेप नक्की फॉलो करा. ओके, सो नेक्स्ट मी यूज करत आहे मस्कारा. मी आज कोणताही कर्लर यूज केलेला नाही आहे, आयलॅश कलर. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा मस्कारा आहे, एकदम छानपैकी लॅशेसला कोट करतो. तर हा मस्कारा तुम्ही नक्की यूज करू शकता. आणि सिंगल कोटमध्ये तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारे आणि पूर्ण लॅशेसला कवर केलेला आहे. मी सेकंड कोट पण अप्लाय करणार आहे 10-20 सेकंदाने, पण तरीही सिंगल कोटमध्ये खूप छान रिझल्ट आलेला आहे. डेलीसाठी तुम्ही सिंगल कोटमध्ये हा वापरू शकता. आता लास्टली मी लिप लायनर यूज करत आहे, आणि थोडीशी ड्रॉइंग आपल्याला इथे आपली स्किल दाखवायची आहेत, लिपला लाईन करायचं आहे. आणि मी ब्राऊन कलरचा हा लिप लायनर घेतलेला आहे. सॉरी, माझा आवाज थोडासा जरा खराब येत असेल, थोडीशी मला सर्दी आहे, सो सॉरी फॉर दॅट. आणि मग आता ब्लेंड करत आहे मी ही लिप लायनर यूज केलेलं. नंतर सेम लिपस्टिक घेतलेली आहे जी यूज केली होती आपण आय शॅडो बेससाठी, आणि ती लिपस्टिक मी अप्लाय करत आहे. आणि डोंट वरी, मी माझ्या लिपस्टिक कोणासोबत शेअर करत नाही, त्यामुळे डायरेक्टली मी तुम्हाला असं वाटत असेल की किती आतपर्यंत यूज करते, पण मी फक्त माझ्यासाठीच यूज करते. लास्टली मी आता स्प्रे करत आहे मार्स कॉस्मॅटिक्सचा सेटिंग स्प्रे. खूप छान हा सेटिंग स्प्रे आहे, मेकअपला एकदम छानपणे लॉक करतो. आणि हा आहे माझा फुल फिनिश लुक. थोडासा डिफरंट काहीतरी ट्राय केलेला आहे मी. जनरली मी एवढे डार्क मेकअप करत नाही, पण म्हणलं ह्यावेळेस ठीक आहे, काही हरकत नाही, आपण करून बघूयात. आणि खूप छान असा सुंदर टर्नआउट झालेला आहे. चंद्रकोर वगैरे पण खूप छान लागलेली. बाय द वे, चंद्रकोर मी गंधाने लावलेली आहे, टिकली नाही आहे ही. आणि हा आपला मराठमोळा लुक तयार आहे. तुम्हाला हा लुक कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा लुक आवडला असेल तुम्हाला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरू नका. मी अशा छान छान व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते, तर त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.